नमस्कार, मी विशाल. आज आपण जाणार आहोत आदमापूरला. बाळूमामांचं जिथं समाधीस्थान आहे तिथं. इथे आमुष्याला खूप गर्दी असते असं म्हणतात आणि हा आहे भक्तनिवास. इथेच तळमजल्यावर खाली अन्नछत्रसुद्धा आहे बाळूमामांचं. हे आहे बाळूमामांचं समाधीस्थान मंदिर. आता आपण लाईनमध्ये उभे राहणार आहोत आणि दर्शन रांगेत बाळूमामांचं दर्शन घेणार आहोत. आपण आता मंदिरामध्ये प्रवेश केलेला आहे. इथे आपल्याला कॅमेरा वगैरे वापरण्यास परमिशन नाही म्हणून बंद करून टाकला. जमा करून घेतात ते. हा बाहेरून मंदिरच बांधकाम. आपण बाहेर जाणार आहे. जेवण अन्नछत्रामध्ये फुल गर्दी असते आणि काय इथे आपली ताट आपण धुवायची आणि जेवढं आपण जेवण घेणार ते संपवल्याशिवाय ते ताट जमाच करून घेत नाही. आता तिथून जाऊनच देत नाही अन्नछत्रमधून. त्याच्यामुळे तुम्हाला जेवढी भूक असेल तेवढंच इथं घ्या. जास्त घेतलं तर तुम्हाला ते खायलाच लागेल. तिथं नो कॉम्प्रोमाइज आहे. अन्नाची नासाडी करायची नाही असं त्यांचं म्हणणं असतं आणि ते खरं पण आहे. खावत नाही तर घ्यायचं पण नाही ना. हे बाळूमामांची जुने वस्त्र आहे. भूषण जे ते वापरायचे त्यांचे कपडे चप्पल. इथं पण शूटिंग काढून देत नाही. तरी मी केली डेअरिंग मी खाल्ली बोलणी आणि आलो निघून. जुन्या सर्व वस्तू आहे तिथे बाळूमामांच्या ठेवलेल्या. त्यांचे कपडे त्यांचे ते वापरत असलेले भांडे ते पितळाचे भांडे तिथे मी ते पॉलिश करून ठेवलेले. हे पूर्ण आदमापूर देवस्थान. इकडे भक्तनिवास हे मंदिर. इकडे आमुष्याला खूप गर्दी असते. कोल्हापूर पासून 40 आणि हे वृक्ष आहे आणि इथं काय 1 रुपयाचा कॉईन त्याच्यावर भंडारा घ्यायचा आणि आपल्या मनातली जी इच्छा असते ती बोलायची आणि ते तो रुपया त्या तिथे ग्रेनाईटला ते फरचेला चिटकवायचं. चिटकला तर आपल्या मनातली इच्छा पूर्ण होते असं म्हणतात. ते काय मध्ये काढलंय तिथं काढलंय ना. दोस्तांचा वाडा आहे तिथला आदमापूर मधला. सावकार होते तिथं. बाळूमामा आले का निवासासाठी राहत होते. जेव्हा ते मेंढ्या चरायला घेऊन यायचे तेव्हा ते इथं राहायचे आणि तिथं ते गृह पण आणि वरती बाळूमामाची खोली ती तशीच ठेवलेली. आम्ही वरती आलोय. बाळूमामांचं जी झोपण्याची खोली आहे तिथं बाळूमामांची चप्पल 1 छत्री ती तशीच ठेवलेली. अजून त्यांची चप्पल पण आहे. 2 चप्पल आहे तिथे. पालखी बाळूमामा तिथं